श्रेयस देवला पाहतोय, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला मनीष वैद्य हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. त्याचबरोबर विघ्नहर्ता बोईसर या संघाकडनं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज किशोर कदम आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाल्यात. पाहूया इथून किशोरला आमंत्रित केलंय बॉलिंग ट्रॅकवरती आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ, पॉवर प्लेचा खेळ, पॉवर प्लेचं षटक इथून हाताळण्यासाठी किशोरला मात्र आमंत्रित केलंय. घातक फलंदाजी करण्यासाठी इथून श्रेयस ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील मनीष. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ध्रुवलन संघ म्हटलं की पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक ट्रॉफ्या जिंकण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पार पाडलं गेलंय आणि खूप मोठा संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय. एका वर्षामध्ये 10 ट्रॉफी घेण्याचा मान मात्र पटकावलाय तो म्हणजे ध्रुवलन सातपाडी संघानं. आणि इथून पाहिलं तर श्रेयस देव स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू असेल, पहिला चेंडूचा खेळ, पॉवर प्लेचं पहिलं षटक, 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूच्या खाली. पहिल्याच बॉलवरती जेल टिपण्याचा प्रयत्न जरूर राहिलं होतं आणि इथून जेल सुटला गेलाय. 2 धावा परिपूर्ण होतील. श्रेयस देव यांचा जेल मात्र सोडला गेलाय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल कॅचेस विन द मॅचेस फार महत्वाच्या गोष्टी असतात. कॅच घेणं क्रिकेटच्या खेळामध्ये, विकेट मिळवणं हे गरजेचं असतं आणि इथून श्रेयस देव सारख्या फलंदाजाला आपण विकेट सोडला गेलाय. जसं आपण अल्केशला पाहिलं, त्यांचा विकेट सोडल्यानंतर अल्केशची बॅट मात्र न थांबता सामना जिंकवली. पाहूया इथून पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू होता, कट केलाय, चेंडूला दिशा दिली आहे. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू वेगानं धावतोय. नो चान्स. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकारासाठी 4 धावा. चौकार. बॅक पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. इथून आपण पाहिलं तर पहिलाच बॉल जेल सोडलं, 2 धावा. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवरती चौकार. तिसरा चेंडू पुन्हा एकदा स्टंपला ठेवण्याचा प्रयत्न, लांब ठेवण्याचा प्रयत्न, फलंदाजापासून लांब ठेवण्याची स्ट्रॅटजी इथून पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहू शकता किशोरच्या माध्यमातून. किशोरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 3 चेंडूचा खेळ किशोरने कंप्लीट केलाय. 6 धावा खर्च केल्यात. इथून पुन्हा एकदा फटका सजवलाय परंतु मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूला रोखण्यासाठी. धाव 2 मात्र कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न जरूर राहील. मनीषकडनं कॉलिंग आली आहे आणि इथून तिसरी धाव मात्र परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथून 3 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 3च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 9 धावा. 9 ऑन दी बोर्ड. खूप चांगली गोलंदाजी, संयमतेने गोलंदाजी केली जाते किशोरच्या माध्यमातून. कारण की श्रेयस देव हे मात्र घातक फलंदाज म्हणून ओळखले जात आहेत. मोठमोठे फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठे फलंदाजी करताना नक्कीच इथून आपण पाहिलं तर किरणनं मात्र ते फलंदाजाला मात्र शांत ठेवण्याचं काम केलंय. पाहूया पहिला चेंडू पेस करतोय मनीष. ओहो, इथून पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होतं आणि इथून चेंडू जातोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. खूप चांगली लेंथ लाईन मात्र मेंटेन केली आहे किरणनं आपल्या गोलंदाजीमध्ये. संयमता ही फार गरजेची असते. इथून संयम ठेवून गोलंदाजी केली जाते आणि संयमतेने आपल्या गोलंदाजीचा पिटारा खोडला जातोय. चेंडूचा खेळ क्लिअर होते. 5 बॉलमध्ये 9 धावा. पुन्हा एकदा लांब ठेवण्याचा प्रयत्न, कट केलाय. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि हा चौकार. 4 धावा मनीषच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहत होतो. पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं आणि या पॉवर प्लेच्या षटकाच्या खेळाला मात्र होते समाप्ती आणि या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज किरणनं. 1 ओव्हरमध्ये बिनबाद. ध्रुवलन सातपाडी गरज ट्रान्सपोर्ट 13 धावा.
वेलकम बॅक. पुण्याचे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या रमाई नगरच्या क्रीडांगणावरती. आपण पाहू शकता पंचायतचं या गावामध्ये नक्कीच रमाई नगर या क्रीडांगणावरती आपण पाहू शकता क्रिकेटचे भव्य असे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या भव्य अशा स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता मॅच क्रमांक 4 आणि चौथ्या मॅचचा खेळ आपण पाहू शकता दोन संघांमध्ये पाहतोय. विघ्नहर्ता बोईसर आणि दुसऱ्या बाजूला धुळेलन सातपाटी करत ट्रान्सपोर्ट या दोन संघांमध्ये मॅच आपण पाहतोय. पहिला ओव्हरचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला. किरणनं खूप संयमतेने गोलंदाजी केली आणि इथून संयमतेने फलंदाजी सुद्धा चालू आहे दोन्ही बॅटरकडनं. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये 13 धावांचा खर्च झाला आणि 13 धावांच्या खर्चानंतर दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिनला. फुल टॉस बॉल श्रेयश सोडणार नाही आहे आणि या चेंडूला मात्र पनिशमेंट दिली जाते आहे. नो +6 म्हणजे 7 धावा इथून पाहायला मिळतील आणि गोलंदाजाला पुन्हा एकदा चेंडू हाताळावा लागेल असं मात्र पंचांकडनं सांगितलं जात आहे. आणि पंच मात्र दर्शवत आहेत पुढचा चेंडू फ्री हिट डीज आहे. फ्री हिटचा चेंडू होता आणि त्या फ्री हिटच्या चेंडूवरती फ्री हिट केली गेली आणि फ्री हिटचा चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार. थँक्यू सो मच. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू श्रेयससाठी. बॅक टू बॅक दोन षटकार श्रेयसच्या बॅटमधनं पुन्हा एकदा शपल झाले. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथून शपल होऊन खेळले गेले. त्यानंतर इथून चेंडू जातोय फाईन मध्ये 6 धावेसाठी. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार म्हणजे 2 चेंडूचाच खेळ झालाय. पहिलाच बॉल नो होता आणि 3 षटकार. धन्यवाद. पाहूया बॅक टू बॅक 3 षटकार आणि इथून पाहूया पुढचा चेंडू. तिसरा चेंडू असेल आपल्या षटकातील सचिन यांच्या. शपल झाले होते. इथून पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. पंचाकडे लाऊड अपील राहिले. पंच जरूर सांगतायत की चेंडू यष्टनपातनं खूप लांब आहे आणि इथून हा चेंडू मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. 3 बॉल मध्ये खर्च केलेली धावसंख्या जर आपण तपासली तर 19 धावा 3 चेंडू मध्ये खर्च केल्यात. चौथा चेंडू सचिन कडनं. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा पनिशमेंट दिली जाते. पुन्हा एकदा जाओर लेके आव असं मात्र शेअर सांगतोय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार. थँक्यू सो मच. धन्यवाद. 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 वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. 4 चेंडू 4 षटकार पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू मध्ये तब्बल धावा जर आपण तपासल्या तर 4 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात 25. पुन्हा एकदा इथून शपल झाले होते. फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न. श्रेयस स्वतः सांगतोय की माझी बॅटची कडा आली आहे आणि हा माझा विकेट मात्र पाहायला मिळतोय आणि इथून विकेट डाऊन होते. फलंदाज श्रेयसला परतावा लागेल. खूप चांगली फलंदाजी. 4 चेंडू 4 षटकार त्यांच्या बॅटमधनं आल्या आणि इथून परतीच्या प्रवासाला निघून जातोय. जावे इथून विकेट डाऊन होतोय. घेऊया एक डीजे वाला ब्रेक. सो मच. इथून आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ क्लिअर झाला आणि श्रेयसला परतीच्या प्रवासात जावं लागलं आणि इथून विकेटचं पतन झालं. जरूर 5 बॉल मध्ये 25 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट मिळवलाय. नवीन
म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय सिद्धार्थला आपण पाहतोय बॅटिंग ट्रॅक वरती येताना आणि सिद्धार्थ इथून मोठमोठ्या फटकेबाजीसाठी आपण त्यांना पाहत असतो. लेदर क्रिकेट म्हणा किंवा ओव्हरअप क्रिकेट म्हणा, खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून हाताळलं जातं. आणि इथून सिद्धार्थ बॅटची कडा आली होती, खूप खराब फील्ड पाहायला मिळाली. जेल टिपण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. जेल टिपण्याचा प्रयत्न कुठेही राहिला नाही. सिंगल परिपूर्ण होतंय. फाईन मधनं क्षेत्ररक्षक आला शॉर्ट फाईन मधनं आणि सिंगल परिपूर्ण झाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 39 39 धावा. धुरीलन सातपाडी गरज ट्रान्सपोर्ट डीजे. नक्कीच ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता ज्यांच्या बॅट मधनं 4 चेंडूमध्ये 4 षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. श्रेयस देव ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता. आणि नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रवी ह्यांना आमंत्रित केलंय. बॉलिंग ट्रॅक वरती रवी तिसऱ्या षटकासाठी 39 धावा 2 षटकांमध्ये पाहायला मिळतात. सिद्धार्थ इथून समोर खेळण्याचा प्रयत्नात होते आणि इथून हा चेंडू जर आपण पाहिला तर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि इथून हा चेंडू सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून सिद्धार्थ त्याच खेळीसाठी मात्र ओळखला जातो, जी खेळी त्यांची स्वाभाविक आहे. मोठमोठे फटकेबाजी ही त्यांची स्वाभाविक खेळी आहे आणि ती खेळी पाहायला मिळेल की या मैदानावरती. इथून पाहूया मिस टायमिंग पुन्हा एकदा सिद्धार्थच्या फळीतनं मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय आणि इथून फटका फसला गेलाय. गुड टेकन सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज सिद्धार्थ किनी बॅक टू द डग आउट. सो मच धन्यवाद. वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. न्यूमॅन मिस्टर आपण पाहू शकता भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. उर्फ कीड या नावाने जास्त प्रसिद्धी मिळाली आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलंय. आणि अनेक वेळा ध्रुलन संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असताना त्या अडचणीतनं काढण्याचं काम भावेश पाटीलनं मात्र केलंय. आणि आज भावेश पाटील आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. हे बघा पहिलाच बॉल होता आणि पहिलाच बॉल कुठेही न पाहता आपल्या स्लॉट मध्ये आहे तर त्याला पनिशमेंट देणं गरजेचं आहे आणि तेच भावेश पाटील यांची क्वालिटी आहे आणि ते भावेशनं करून दाखवलंय. पहिल्याच बॉलवरती चेंडूला पाठवलंय सरळ चौकारासाठी. 4 धावा 4 धावा मिळतील. इथून भावेश पाटीलच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळतंय. आणि नक्कीच सातपाडी संघातनं ध्रुवलन सातपाडी संघ म्हटलं की मिस्टर डिफेंडर म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. तेच मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आज त्यांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल का. असे मोठमोठे फलंदाज आहेत ध्रुवलन सातपाडी घरात ट्रान्सपोर्ट या संघाकडे. आता इथून शफल झाले होते, जागा बनवली होती, बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होतं. गोलंदाजानं मात्र ते माइंडसेट ओळखलं की भावेश काय करण्याचा प्रयत्न करतोय, भावेश माझ्याची छेड करण्याचा प्रयत्न करतोय हे त्याने ओळखलं आणि त्यानुसार चेंडूला मात्र वळवलंय आणि इथून यष्टिरक्षक आपलं काम निभावतोय. उत्तम चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल पाहायला मिळत्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लांब ठेवलंय परंतु आता भावेशने ओळखलं की गोलंदाज आपला माइंडसेट रीड करतोय तर त्यालाही आपल्याला रीड करावं लागेल. आणि इथून चेंडू मिडल ऑफ द बॅट मध्ये घेतलाय, जरा पाठवलाय मिड ऑनच्या रिझम मध्ये षटकारासाठी 6 धावा.
पाहूया इथून पुन्हा एकदा बॅट वरती नीटचा संपर्कात आलेला नाही या भावेश यांच्या. नक्कीच पुन्हा एकदा घणाघाती हल्ला करण्याचा प्रयत्नात होता भावेश की मोठा फटका पुन्हा एकदा खेळणार, परंतु नीटचा बॅट वरती आला नाही भावेश यांच्या आणि हा सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जर आपण तपासली 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि या 3 ओव्हरच्या खेळीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 50 धावा. 50 हा आकडा मात्र कंप्लीट केला जातोय. नेक्स्ट मॅचचं कॉलिंग करतोय मी. नेक्स्ट मॅचचं कॉलिंग असणार आहे तर विनंती असेल युवा उमरोळी आणि श्रीसा 11 सातपाडी या दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच आपला असणार आहे. थोडंसं प्रॉब्लेम असल्या कारणामुळे आपण मॅच वरती खाली करतोय. तर श्रीसा 11 सातपाडी आणि त्याचबरोबर युवा उमरोळी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये जुळा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे गोलंदाजी ट्रॅक वरती अनिकेत. ओहो मिस्टर डिफेंडर म्हणून का म्हणून ओळखलं जात आहे आणि हे बावेशची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. घणाघाती हल्ले केले जात आहेत. येणाऱ्या चेंडूंवरती हल्ला बोल केला जातोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. सो मच षटकारांची आतिषबाजी बावेशच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळते. मागे श्रेयश, आता बावेश. फुलटॉस चेंडू होता, टॉस करण्याचा प्रयत्न होता आणि इथून पंचाकडनं नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हर स्टेप झालाय असं पंच सांगतायत आणि इथून 2 धावा मंद मंद पावलानं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. ओव्हर स्टेपिंग झालाय असं पंच सांगतायत आणि इथून नो बॉलचा इशारा. नो +2 म्हणजे 3 धावा प्लस होतील स्कोर कार्ड मध्ये आणि पुढचा चेंडू फ्री हिट असं बावेशला मात्र दर्शवलं जाते पंचांच्या माध्यमातून. आता इथून फ्री हिटचा बॉल आहे. बावेश हल्ला बॉल करण्याचा प्रयत्नात जरूर असेल कारण की फ्री हिट बॉल आहे. इथून फक्त आपल्याला रनआउट होण्यापासून वाचावं लागेल, नाहीतर आपल्यासाठी फ्री हिटचा चेंडू आहे. आपण कुठेही फ्री हिट करू शकतो असं पंच सांगतायत. पाहूया फ्री हिटचा बॉल बावेश कशा प्रकारे त्या चेंडूला मात्र खेळतोय. ओ हो काय कम्मालीचा चेंडू. आपल्या बोटांच्या साह्यानं मात्र चेंडूला फिरवण्याचं काम आणि मनीषनं मात्र इथून धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. बावेश इंटरेस्टिंग नव्हते आणि तिथून मनीषला मात्र परतावं लागतंय धावचीच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. इथून मनीषला परतावं लागलं. न्यूमॅन जतीन आपल्याला पाहायला मिळतंय. जतीन मेहेर नक्कीच कमी वयात त्यांनीही प्रगतीचा मार्ग शोधला. नाशिक विभागामध्ये नक्कीच खूप चांगलं क्रिकेट खेळत पालघर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना खूप चांगलं क्रिकेट त्यांनीही खेळलंय. आणि इथून समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. बावेशला सुद्धा परतावं लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट इथून पाहायला मिळत आहेत. ध्रुलन सातपाडी गरज ट्रान्सपोर्ट या संघाला विकेट डाऊन. थँक्यू सो मच. पाहूया धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे तब्बल 59 धावा. 3 बॉलचा खेळ बाकी असेल आणि त्याचबरोबर कॅप्टन कुल म्हणून ज्यांचं नाव राहिलं गेलं अवधूत कामत. नक्कीच ध्रुलन सातपाडी जसा संघ मात्र ओपन संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. एक गाव एक फॉर्मॅट मध्ये खेळताना पालघर विभागातील सर्वाधिक ट्रॉफी उचलण्याचं काम ज्या संघाने केलं
आणि ज्यांच्या कॅप्टनशिपमध्ये केलं गेलं ते अवधूत कामत आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये ॲज द कॅप्टन. कॅप्टन कुल म्हणून त्यांच्याकडे वर्णी लागली गेली आणि इथून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 59 धावा, 59 ऑन दी बोर्ड. अवधूत कामत ऑन स्ट्राईक. ओहो, इथून पुन्हा एकदा जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. ही क्वालिटी राहील आहे गोलंदाजाची. जरूर समोरचा संघ बलवान असेल परंतु त्या संघाला आम्ही थांबवण्याचा प्रयत्न जरूर करू, कारण की इथून शून्यातनं मात्र आपण 100 कडे वळतोय आणि इथून तेच करावं लागेल. शून्यातनं मोठं व्हावं लागेल. आपण काय आहेत ते आपली क्वालिटी आपल्याला दाखवून द्यावी लागेल आणि तेच करताना अवधूत तिथून चपल झाले, जागा बनवली, उंचावरती चेंडू लांब लचक फेकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले, चेंडूला मात्र पकडलं जरूर परंतु चेंडू जातोय सीमापार. षटकार असं मात्र इथून दर्शवलं गेलंय. सीमारेषेच्या बाहेर गेले होते चेंडू घेऊन आणि इथून हा षटकार पाहायला मिळतोय आणि हा षटकारनिशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती ध्रुवलन सातपाटी गरज ट्रान्सपोर्ट या संघाची तब्बल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 65 धावा. शेवटचा बॉलचा खेळ बाकी आहे, शेवटचा चेंडू आहे. अवधूत आपल्याला पाहायला मिळते ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पाहायला मिळतील. हल्ला करण्याचा जरूर प्रयत्न राहील अवधूतच्या माध्यमातून. अनेक वेळा आपण अवधूतला गोलंदाजी करताना पाहिलंय परंतु कमीत कमी फलंदाजी करताना पाहिलंय, परंतु ती फलंदाजी ही त्यांच्याकडे आहे आणि ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून चेंडूला पुन्हा एकदा फिरकी दिली आहे आणि आपल्या फिरकीच्या साह्यानं मात्र गोलंदाजानं खूप चांगलं उत्तम गोलंदाजीचं उत्तर दिलंय आणि इथून ध्रुवलन सातपाडी गरज ट्रान्सपोर्ट या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होतं परंतु धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. तर स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 65 आणि 66 रनचा टार्गेट सेट असेल. म्हणजे संघ आपण पाहू शकता विघ्नहर्ता बोईसर संघासमोर. घेऊया एक डीजे वाला ब्रेक आणि मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये दोन संघांमध्ये श्रीशा 11 सातपाडी आणि त्याचबरोबर युवा उमरळी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये
गेलाय. दोन बॅटर सलामीच्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचले जात आहेत. सलामी बॅटर आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. हॅलो बोईसर संघ या ना या. जाऊया. दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले जात आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकता. गोलंदाजी साठी पहिलं षटक हाताळण्यासाठी अवधूत कामत पहिलं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं जातं आणि पुन्हा एकदा अवधूतला आपण पाहतोय. तर नक्कीच भूपेनजी राऊत सरांचं वेलकम, हार्दिक स्वागत असेल. मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तर विनंती असेल साहिलजी जाधव आपल्या शुभातनं मात्र आपल्या आलेल्या पाहुण्यांचं मात्र स्वागत सन्मान करायचा आहे. किशोरजी किशोरजी दिवे सरांच्या शुभातनं मात्र आपण हा स्वागत त्यांचं करतोय. नक्कीच वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल. तर ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता. नक्कीच व्यासपीठावरती स्वागत सन्मान आपण पार पाडतोय. आलेले प्रमुख पाहुण्यांचं वेलकम, हार्दिक स्वागत असेल सर. जाऊया इथून 66 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि 66 धावांच्या लक्ष्याला सामोरे जात असताना पहिलाच बॉल इथून आपण पाहिलं. पहिले दोन बॉल डॉट आलेले आहेत आणि इथून तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळते. आणि नक्कीच इथून अवधूत कामत यांची जी क्वालिटी आहे, त्यांच्यातली गुणवत्ता आहे, ती साध्य करत असताना अवधूत आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. येणाऱ्या 3 बॉलचा खेळ अवधूत यांच्या माध्यमातून कशा प्रकारे पाहायला मिळतील पाहूया. इथून चौथा चेंडूचा खेळ घेऊन मित 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 तर इथून पाहूया. इथून जर आपण पाहिलं तर चौथा चेंडू अवधूत यांच्या गोलंदाजीतनं हो इथून लांब फेकण्याचा प्रयत्न होतो. लांब चेंडू हाताळण्याचा प्रयत्न इथून ऑफस्टमच्या खूप बाहेर चेंडू मात्र हाताळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावा मात्र खर्च केली जाते. अतिरिक्त धावांनी मात्र इथून खातं ओपन झालंय. संघ विघ्नहर्ता बोईसर या संघाचं. पाहूया पुढचा चेंडू अवधूतकडनं. पुन्हा एकदा इथून शफल झाले होते, जागा बनवली होती. चेंडूला लांब लचक पाठवण्याचा प्रयत्न होता. चेंडूला जर आपण पाहिलं लॉंग ऑन आणि त्याचबरोबर काव कॉर्नर या रिझन मध्ये फेकण्याचा प्रयत्न राहिलं होतं फलंदाजाचं, परंतु इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून अवधूतनं खूप चांगलं प्रभावित काम केलं. 4 बॉल मध्ये फक्त 1 धावा खर्च केली, ती ही वाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळत. चेंडूला मात्र फील्ड करतायत, चेंडूला मात्र कॅरी करतायत आपल्या हातामध्ये. डॉट बॉल, 5 चेंडू 1 धावा. काही कमालीची गोलंदाजी राहिली अवधूत का म्हणून मात्र नामवंत संघामध्ये मात्र नामवंत खेळाडूंमध्ये आपली नावाची वर्णी केली जाते. अवधूत कामत हे नाव का म्हणून घेतलं जातं, तर ही त्यांच्यातली गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, त्यांच्यातली प्रभावित खेळ आहे आणि तोच खेळ इथून साध्य करत असताना अवधूत खूप चांगला चेंडू इथून पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू होता आणि इथून श्रेयस देव चेंडूच्या खाली येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून सिंगल धाव मिळते. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पॉवर प्लेचं षटक कसं असावं ते मात्र अवधूतने दाखवलंय. पहिल्या षटकाचा खेळामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च, एक बॅटनं आणि एक वाईटच्या स्वरूपात, अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात.
जाऊया इथून विपुल बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिलाच बॉल विपुल यांचा समोर खेळलाय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. जतीन आहेत तिथे क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील, फेकतील, तत्पूर्वी सिंगल धाव परिपूर्ण होते. पाहूया इथून पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. पाहूया इथून चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा इथून पाहायला मिळतील. स्वीप केला गेला फटका आणि इथून 4 धावा मिळत आहेत. 4 धावेनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन बदल घेते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 6 धावा. विपुल पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा पाहायला मिळते. परेश चेंडूच्या खाली आपल्याला पाहायला मिळते. परेश इन ऍक्शन आहेत या स्पर्धेमध्ये. ओहो सिद्धू, काय घडतंय सिद्धूकडनं. सिद्धूच्या हातातनं चेंडू सुटला गेला. फेकी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता सिद्धूनं, परंतु एक वेगळी फेकी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच ही रील पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच पागदारी नेटवर्क मात्र हे क्षणचित्र मात्र कैद करतात आपल्या कॅमेरामध्ये. नक्कीच बंटी कुंभार आपल्याला पाहायला मिळत आहेत, कॅमेरामॅनचा रोल निभावत आहेत आणि हे क्षण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया पुढचा चेंडू विपुलकडनं. पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होतं. लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये चेंडू जातोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली आहे. 4 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. 5वा चेंडू. पाहूया इथून पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. हल्ले केले जात आहेत परंतु बॅट आणि चेंडू यांच्या संपर्क बनवावे लागतील. बॅटवरती चेंडू घ्यावे लागतील. मोठा फटका जरूर खेळायचा आहे परंतु बॅटवरती चेंडू घेणं गरजेचं आहे. आणि हा चेंडू जर आपण पाहिला तर हा चेंडू सुद्धा जातोय डॉट बॉल. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इथून बॅटची कडा आल्या, इनसाइड एज पाहायला मिळते आणि सिंगल धाव पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि दुसरं कंप्लीट झालाय. आणि दुसऱ्याच्या समाप्तीनंतर, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 धावा. या ओव्हर मध्ये तब्बल 8 धावांचा खर्च गोलंदाज विपुलच्या माध्यमातून राहिलाय. आणि इथून 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले तब्बल 10 धावा. तर विनंती असेल चेतनजी मोरे सर, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. चेतनजी मोरे, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपले स्थान ग्रहण करायचं आहे. यश लवकर घ्यायचंय त्यांना. पाहूया पुढचा चेंडू. इथून तृप्तेशला बॉलिंग ट्रॅक वरती आणलाय. अपकमिंग यंगस्टर आहे. इथून पहिलाच बॉल तृप्तेश कडनं वाईट बॉल हाताळला गेलाय. अवंतर दावेनं मात्र खर्च केलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल स्कोर कार्ड वरती 11 धावा. नक्कीच 66 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्याच 2 ओव्हर मध्ये 10 धावा आणि इथून वाईटच्या स्वरूपात 11. इथून फटका सजवलाय, समोर खेळलाय, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, षटकारासाठी 6 धावा. स्लॉट मध्ये होता चेंडू, सर पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये आणि हा 6 धावा पाहायला मिळतील. चेतनजी मोरे सर, या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं वेलकम, हार्दिक स्वागत असेल. चेतनजी मोरे सर, या आपला वेलकम, हार्दिक स्वागत असेल. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मुख्य व्यासपीठावरती आपली जागा आहे आणि मुख्य व्यासपीठावरती आपण स्थान ग्रहण करायचं आहे. चेतनजी मोरे सर, तर इथून पुढचा चेंडू व्हेरिएशन केलं, चेंडू मध्ये बदल केलं, हे करणं फार गरजेचं आहे. जर आपण 6 चेंडू हाताळतात, 6 चेंडू मध्ये बदल घडवणं हे फार गरजेचं असतं. अपडेट करावं लागतं आपल्याला स्वतःला आपल्या 6 चेंडू मध्ये. जसं आपण मोबाईल अपडेट करतो तसंच आपल्याला
चेंडूमध्ये सुद्धा व्हेरिएशन करावे लागतात आणि तेच करणं गरजेचं ठरतं. पाहूया पुढचा चेंडू तृप्तेश. पुन्हा एकदा इथून फटका सजवला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझर्व्ह मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. मनीष आपण पाहतोय चेंडूला फील्ड करतायत चेतनजी मोरे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिनजी जाधव ह्यांना मी विनंती करतोय आपल्या शुभातानं मात्र हा स्वागत सन्मान करायचा आहे चेतनजी मोरे सरांचं. वेलकम सर. चेतनजी सर आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. पाहूया इथून चेंडू मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि नक्कीच इथून आपण पाहू शकतो ऑन स्क्रीन वरती चेतनजी मोरे सरांचं स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. पाहूया पुढचा चेंडू. तृप्तेश पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला चेंडू इथून पाहूया. परेश चेंडूच्या खाली आले होते. चेंडू त्यांच्या वरनं निघून गेलाय. श्रेयश येत आहेत चेंडू खाली. चेंडूला फील्ड करतील. डीप मधनं आले होते. सिंगल परिपूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती. विघ्नहर्ता बोईसर संघाची 19 धावा. नक्कीच तिथून मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर मोठी फलंदाजी करावी लागेल. मोठे फटकेबाजी करावी लागेल. या षटकातील उर्वरित शेवटचा बॉल बाकी असेल आणि इथून हा चेंडू जर आपण पाहिला तर हा चेंडू सुद्धा चांगला आहे असं पंच दर्शवत असताना आणि हा षटक क्रमांक 3 जो मार्गस्थ होता तोही समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिली तर तब्बल 19 धावा. नक्की 66 धावांचं लक्ष असताना 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी असेल. शेवटच्या 6 बॉलचा खेळ. सहा चेंडू आणि 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा जोडी. श्रेयस देव बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. स्विचिटचा फटका उलटा सुलटा फटका खेळलाय आणि तो चेंडू चाललाय. सिद्धू त्याला रोखण्यासाठी. सिद्धू इथून धाव घेतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउंड. 4 धावेसाठी चौकार. 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती मात्र बदल घडतंय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 23 धावा. नक्कीच 47 धावेची आवश्यकता होती 6 चेंडू मध्ये. आता विजयासाठी 5 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर ते 43 धावेची आवश्यकता आहे. तर जाऊया इथून परेशसाठी सुवर्ण संधी असेल. जर ड्राय टाकून जर जेल पकडला तर राकेश धनू यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पाहूया परेश त्यांच्याकडे चेंडू येतोय का आणि जर डाय मारून जर चेंडू कॅरी केला आपल्या हातामध्ये तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल राकेश उर्फ बंटी यांच्याकडनं. तर जाऊया उलटा सुलटा पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय. श्रेयस देव यांच्यावरती चोप दिली जाते. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय युवा उमरोळी संघ आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. जसा मॅच संपेल तसा आपण टॉस बॉक्स मध्ये जोडा. युवा उमरोळी संघ जाऊया इथून षटकार पाहायला मिळाला. षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल स्कोर कार्ड वरती 30 धावा. अजूनही 36 धावेचा पाठलाग करायचा आहे. चेंडूचा खेळ तपासला तर 4 चेंडू आणि 36 धावा आणि इथून आता मात्र लांब घेतलाय चेंडू बॅटर पासनं. डॉट बॉल. आता 3 चेंडू 36 धावेची आवश्यकता आहे. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा स्विचिटचा फटका आणि श्रेयस देव यांच्यावरती आक्रमण. हल्ला बोल. पुन्हा एकदा चेंडू जातोय 1 बाउंड. सीमा पार चौकार. 4 धावा. आता 2 चेंडू 32 धावा. 2 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्रीशा 11 सातपाडी आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता युवा उमरोळी या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल आणि इथून यष्टांच्या वरून चेंडू जातोय. डॉट बॉल. शेवटचा लास्ट बॉल बाकी असेल या मॅच मधील.
ध्रुलन सातपाटी गरज ट्रान्सपोर्ट या संघाला जिंकण्यासाठी एक चेंडूपासून लांब असतील. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू जातोय डॉट बॉल आणि हा सामना मात्र जिंकला जातोय संघ ध्रुलन सातपाटी गरज ट्रान्सपोर्ट या संघाकडनं. खूप चांगला प्रभावित खेळ आणि इथून विघ्नहर्ता बोईसर संघ मात्र लॉस होतोय. जरूर इथून चांगला खेळ आपणही केला आणि इथून या स्पर्धेत सहभाग जरूर घेतला. आपलं सुद्धा कौतुक असेल आणि इथून नेक्स्ट मॅच